चिखली येथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसह मृत शेतकरी साहेबराव पाटील आणि त्यांच्या कुटुंबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। स्थानिक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने 18 मार्च रोजी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। आर्थिकदृष्ट्या शेती परवडत नसल्याने आणि शेतीच्या भरवशावर कुटुंबाचे गुजारण करणे शक्य नसल्याच्या कारणावरून पवनार येथील आश्रमामध्ये 19 मार्च 1986 ला पत्नी आणि मुलांसह सर्वच कुटुंबांनी सामूहिक आत्महत्या केली। यवतमाळ जिल्ह्यातील चिखलगव्हाण या गावातील शेतकरी कुटुंबाच्या आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून झाली। या दुर्दैवी घटनेला 31 वर्ष उलटून गेल्यानंतरही शासनाकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस कारवाई होत नाही। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी शासन विविध कारणे पुढे करून कर्जमाफीसाठी टाळाटाळ करीत आहे। दुसरीकडे उद्योजकांना 9,000 कोटी रुपयांची कर्जमाफी केंद्र शासनाकडून देण्यात आली। या संपूर्ण बाबींचा निषेध करीत हे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहे। परंतु आज जे पक्ष किंवा आज जे सरकार आहे त्या सरकार दरबारी शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही। आणि म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आपण सरकारकडे मागणी करतोय की पहिले शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या, कर्जमुक्त करा आणि त्यानंतर मग शेतकऱ्यांचं जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आपण जे आज अर्थसंख्या जीवनमान उंचवावा एवढंच आज खऱ्या अर्थाने आंदोलनाच्या निमित्ताने आमची मागणी आहे। शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि त्यामुळे सरकारने ज्या पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीने लक्ष देत नाही आहे आणि म्हणून आज सगळे शेतकरी बांधव आंदोलनाच्या स्वरूपामध्ये आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि सरकारचे निश्चितपणे सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याचे कार्य या आंदोलनाच्या माध्यमाने होईल असं मला वाटते। धन्यवाद। साहेबराव पाटील यांच्या मृत्यूला 31 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या सामूहिक हत्येला समर्थन म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकरी संघटना एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करते आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि वेळोवेळी केलेली शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे। सुरुवात साहेबराव पाटील करपे त्यांच्या आत्महत्येपासून झाली, त्या अजूनही आत्महत्येचं हे जोपर्यंत तो आपल्या शेतात शिरणार नाही तोपर्यंत त्याची ही अवस्था चांगली होणार नाही। परंतु ही जर आपण भूमिका मांडली तर माझा भूमिका म्हणतो आम्हाला एक पिकं घ्यायला लावणार नाही, अशा प्रकारे तो व्यवहार